नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 505 ते ओवी 516च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत, ह्या पृथ्वी लोकावरचं जे आयुष्य आहे त्याची गंभीरता आपल्याला समजावी. गंभीरता अशा दृष्टीने की ह्या ठिकाणी खरा व्यापार जो चालू आहे तो दुःखाचाच आहे. हे दुःख सुखाची शाल घेऊन सगळ्या जगाला फसवत फिरतंय. आपल्याला खडबडून जाग करावं, जीवानी जाग व्हावं आणि भक्तीची वाट धरावी, हाच भगवंताचा उद्देश आहे. भगवंत सांगतायत, अगा गिवसिता आघविया वाटी, परतले पाऊलची नाही किरीटी, सैंघ निमालियांच्या गोष्टी तिये पुराणे जेथींची. अहो, या मृत्यूलोकाचं काय सांगावं. सर्व प्रकारे आपण शोध केला तरी एकदा जीव गेला, माणूस गेला की गेला, तो परत आल्याचं कुठलंही लक्षण अर्थात त्याच्या पावलाच्या खुणा कुठेही दिसत नाहीत. ह्या मृत्यूलोकात अनेक कथा सांगितल्या जातात, त्या सुद्धा पुराणातल्या, म्हणजेच अर्थात जे सगळं होऊन गेलंय, गेलेल्या लोकांच्याच कथा सांगितल्या जातात. असा हा संसार आहे. जेथीन चिये अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी, कैसे नाही होणे अवधारी निपटून या. अहो, या अनित्य अशाश्वत असलेल्या संसाराबद्दल काय सांगावं. ह्याला उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवापर्यंत ह्या संसारातल्या प्रत्येक गोष्टीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळंच अनित्य आहे. प्रत्येक पदार्थ अनित्य आहे, अर्थात प्रत्येक पदार्थ नाहीसा होणार. कैसे नाही होणे अवधारी निपटुनिया. निपटुनिया सर्व प्रकारे जे जे प्रगट झालंय ते नाहीसं होणार आहे. ऐसी लोकींची जिये नांदणुक, तेथ जन्मले आथी जे लोक, तयांची निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. अहो, असा हा सगळा या मृत्यूलोकातला व्यवहार आहे. अशा या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर, ह्या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर भगवंताची भक्ती जी निश्चित आहे, जी शाश्वत पद आपलं खरं स्वरूप आपल्याला मिळवून देते, ते सोडून हा जीव अत्यंत निश्चिंतपणे वावरत असतो ह्या अनिश्चित जगात. त्याचं खूप आश्चर्य वाटतं. पै दृष्टा दृष्टींचिये जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेंचिती गा. ह्या मृत्यूलोकातल्या जीवाचा जो स्वभाव आहे त्याबद्दल त्याची खास शैली भगवंत सांगतायत. ते म्हणतात, या मृत्यूलोकात भौतिक सुख, पारलौकिक सुख ज्याने प्राप्त होईल अशा करता एक कवडी सुद्धा हा जीव खर्च करणार नाही. ऐहिक सुखासाठी करेल, पण पारलौकिक सुखासाठी नाही. या सृष्टीमधलं सगळं सुख ऐहिक आहे, भौतिक आहे, त्याच्यासाठी करेल, परंतु
पारलौकिक सुखाची अर्थात परमार्थाची प्राप्ती होईल म्हणून स्वतःच्या भांडवलामधनं एक दमडी सुद्धा खर्च करणार नाही. परंतु जे केल्यामुळे आपलं नुकसान आहे, अर्थात त्याच्यात आत्महित नाही, अशा गोष्टींमध्ये मात्र कोट्यावधी रुपये हा मनुष्य प्राणी खर्च करेल. जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी बेचिती गा. जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाये पडिला सापे. जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. भगवंतांनी तर सांगितलंच. अहो, सगळं उलटाच व्यवहार या जगातला. जो बहुवे विषय विलासे गुंफी, जो पुष्कळ विषयांचा विलास मनमुराद आनंद घेण्यात गुंतलेला आहे, त्याला म्हणतात हा किती सुखी आहे. पण खर तर विषयरूपी सापाने त्याला ग्रासलेला आहे. आणि एवढंच नाही, जो अभिलाष भारे दडपे, ज्याच्या मनात प्रचंड अभिलाष आहे, प्रचंड अपेक्षा आहे, त्याने तो दडपून गेलाय. जणू काही भारंभार असं ज्ञान, अशी माहिती गोळा केलीये, त्याला सज्ञान म्हणतात. खरं तर त्याचं मन अत्यंत गोंधळलेलं असतं, अस्थिर असतं. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरवणी जाय. तयाचे नमस्कारिती पाय, वडील म्हणून. अहो, एवढंच काय, तर आता ज्यांचं आयुष्य कमी होत चाललंय, शरीराचं, अर्थात शरीर, वाचा, मन यांचं सामर्थ्य नाहीसं झालेलं आहे. आणि मुळातच ज्यांना आत्महित साधलेलं नाहीये, त्यांना वडील म्हणून त्यांच्या पायावर नतमस्तक होतात. जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आतुलिये कडे, ते ग्लानीची नाही. अहो, अजून हास्यास्पद गोष्ट काय सांगावी. तर लहान मूल जस जसं मोठं होत जातं, त्या आनंदात त्याचा वर्ष वाढदिवस करून लोक आनंद साजरा करतात. पण एकीकडे प्रत्येक दिवशी काळ जवळ येत चाललाय, आयुष्य कमी होत चाललंय, याची खंत मात्र कुठेही वाटताना दिसत नाही. जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाची याची ऐसे. की वाढती करीती उल्हासे, उभविती गुढिया. ही ग्लानी ह्या जीवाला इतकी आलेली असते की जन्मल्यापासून वेळ जातोय, दिवसामागून दिवस जातायत आणि आपण अधिक काळाच्या मुखाच्या जवळ जातोय, त्याला स्वाधीन होतोय हे विसरून जातात आणि वाढदिवसाच्या निमित्ताने गुढ्या वगैरे उभारून आनंद आणि जल्लोष साजरा करतात. एवढंच काय, भगवंत पुढे म्हणतात, अगा मर हा बोलू न साहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती, गहिंसपणे. भगवंतांना इतकं आश्चर्य वाटतंय की ते म्हणतात, अहो, खरा तर जन्माला आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस मरणार. पण हा मरण हा शब्दच या जीवाला सहन होत नाही. कोणी मेला तर मात्र रडतात, कारण माहिती असतं की हे मरण एक ना दिवस येणारच आहे. पण आपलं सुद्धा आयुष्य निघून जातंय हे अज्ञानामुळे, अर्थात वेडेपणामुळे. जाणतच नाहीत.
ह्यांची अवस्था कशी असते? तर दरदूर सापे गिळीज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणिये कवणा लोभा, वाढविती तृष्णा. अहो, या जीवाची गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे साप असतो तो बेडकाला पकडतो आणि पकडून तो त्या बेडकाला खाणार असतो. अर्थात तो बेडूक काळाच्या तोंडात जात असतो, पण त्या बेडकाची अभिलाषा, इच्छा विषयाकडे कशी, तर स्वतः काळाच्या तोंडात जात असताना सुद्धा आपल्या जिभेने इकडं तिकडं उडणाऱ्या माशांना पकडायला बघत असतो, खायला बघत असतो. आपला जीव जातोय ह्याकडे त्याचं लक्षच नसतं, केवळ विषय भोगाकडे लक्ष असतं. अशीच मनुष्य प्राण्याची हानी होत असते. विषय वासनेच्या लोभापोटी काळाच्या मुखात आपण जातोय हे त्याला समजतच नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात, आहा कटकटा हे वो खटे, मृत्यू लोकींचे उफराटे, एथ अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू. भगवंत अत्यंत खेद व्यक्त करतात. ते म्हणतात, आहा, अरे अरे अरे, हे फार वाईट आहे. मृत्यू लोकींचे उफराटे. ह्या मृत्यू लोकींचं काय सांगावं? सगळीच गोष्ट उलट आहे. ह्या ठिकाणी आपला घात होतोय, वोखटे वाईट होतंय, हे लक्षातच येत नाही. इथे आपल्याला आपलं आत्महित करून घ्यायचंय, हेच भगवंताला म्हणायचंय. आणि म्हणून ते अर्जुनाला म्हणतात की अर्जुना अवचिते अवचटे, एथ अर्जुना जरी अवचटे. अर्जुना तू अवचटे म्हणजे कर्म धर्म संयोगाने तू जन्माला आला असशील तरी तू सावध हो. हे सावध करायला भगवंत बघतायत. आणि म्हणूनच ते म्हणतात, तरी झडझडोनी वहिला निघ, इये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आणि म्हणून भगवंत अत्यंत कळकळीने सांगतायत की झडझडोनी वहिला निघ. अरे घाई कर, ह्या मृत्यू लोकातून बाहेर पडण्याची घाई कर आणि भक्ती मार्गाला लाग. माझी भक्ती कर, ये भक्तीची ये वाटे लाग. आणि ह्या जर भक्ती मार्गाला तू लागलास, जिया पावसी अव्यंग. अव्यंग म्हणजे ज्या ठिकाणी कुठलंही व्यंग नाहीये, कुठलंही व्यंग नाही, कुठलंही दुःख, कुठलेही दोष नाहीत, असं माझं जे निजधाम आहे, असं माझं जे स्वरूप आहे, त्या माझ्या स्वरूपाला या भक्ती मार्गावरून तू चालायला लागलास तर प्राप्त होशील. हे भगवंत अत्यंत कळकळीने सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.